हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की काल होता शनिवार आणि आज आहे रविवार. तर काल आपण फणसाची भाजी बनवली होती व्हेजवाली. तर आज आपण बनवणार आहोत एकदम कोलिंब वगैरे टाकून. तर ह्या दिवसांमध्ये ना मच्छी वगैरे मिळत नाही, तर अशा पद्धतीने ह्या भाज्या केल्या जातात एकदम मस्तपैकी मच्छी वगैरे टाकून. तर इकडे बघा कटिंग वगैरे सगळी झालेली आहे करून. हे कालचेच उरलेले फणसाचे गरे आहेत आणि ते कांदा, टोमॅटो, जिरं, राई वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आपण त्याला आणि त्याच्यामध्ये आपण भाजी करणार आहोत. तर ही पण जी भाजी आहे ना कोलिंब टाकणार आहोत आपण. काही जण काड वगैरे पण टाकतात, तर एकदम मस्त लागते भाजी. आणि पाऊस वगैरे जर असेल तर खायची वेगळीच मजा येते, पण पाऊसच नाही आहे, ठीक आहे. पण आता घरी आहे तर आपण भाजी करणार आहोत. आता ही भाजी कशी करणार, काय करणार आहोत, एकदम साधी सोपी पद्धत आहे, तर तुम्ही सुद्धा करू शकता. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल, तर आजचा पण व्हिडिओ नक्कीच बघा. आणि मस्तपैकी ही भाजी आहे ना कोलिंब टाकून चांगली केली जाते आणि छान शिजवायची हिला, त्याच्यामुळे अजून टेस्ट एक नंबर लागते. तर इथे बघा आपण जी काही फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत हे कापे फणसाचे तुकडे जे आहेत, म्हणजेच कच्चा गरी आहेत, ते आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये थोड्या वेळानंतर आपण कोलिंब टाकणार आहोत. तर या दिवसांमध्ये आहे ना पावसातून भाकरीसोबत सुकी मच्छी वगैरे खायची जी मजा असते ना, ती फार वेगळीच असते. आणि ओली मच्छी वगैरे नाही मिळत, त्याच्यामुळे सुकी मच्छी या दिवसांमध्ये खाल्ली जाते. आगोटामध्ये जास्तीत जास्त मच्छी वगैरे आणली जाते, बाजारातून सुकवली जाते आणि बरण्यांमध्ये भरून ठेवली जातात. तुम्ही बघितलं असेल एका व्हिडिओमध्ये, आपण पण करून ठेवलं होतं. तर दरवर्षी लोक आगोटामध्ये मच्छी वगैरे आणतात आणि स्टोअर करून ठेवतात आणि मग पावसाळ्यामध्ये रानात वगैरे जाताना लावणी वगैरे आपल्याकडे असते, त्याच्यामुळे डबा वगैरे नेतात, त्याच्यातून खाल्ली जाते. तर ही पण मजा फार वेगळी असते आणि पावसातून असं जेवण ना खायची वेगळीच त्याहून मजा. तर इथे आपली भाजी आहे ती छानपैकी ठेवली आणि एकदम मंद आचेवर ठेवायची, जास्त पण एकदम फास्ट नाही ठेवायचं गॅस. तर इथे आता आपण कोलिंब जो काही आहे तो आता काढणार आहोत आणि छानपैकी धुवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि ही जी भाजी आहे ना एकदम पटकन होते, जशी कालची भाजी बघितली असेल कशी पटकन झाली, त्याच पद्धतीने ही पण भाजी एकदम पटकन होते. आणि एकदम स्लो ठेवायचं, जास्त जर फास्ट केलं तर करपणार खाली, त्याच्यामुळे. तर मस्तपैकी कांदा, टोमॅटो अशी छानपैकी फोडणी करून त्याच्यामध्ये आपण हे टाकलेले आहे. मसाले जे आपले घरचे आहेत तेच आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि ही वाफवायची असते भाजी, वाफवली की पटकन शिजते सुद्धा आणि चव पण खूप छान लागते. तर इथे वाफवून वगैरे झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोलिंब आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर ही बघा कलर आलेला आहे मस्तपैकी आणि बटाट्यासारखी लागते भाजी ही. तरी बघा आता कोलिंब आता आपण भिजायला टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये कसं असतं, तर मच्छी वगैरे असते त्याच्यामध्ये, कुठे काही ना काहीतरी कचरा वगैरे असतो किंवा काही ना काहीतरी असतं, त्यामुळे आपल्याला काढावं लागतं. तर आपण जो काही बाजारामध्ये जो काही कोलिंब घेतो तो काही साफ केलेला नसतो, त्याच्यामुळे साफ करावा लागतो. आणि त्याच्यातून साफ केल्यानंतर छानपैकी पाण्यामध्ये भिजवून त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता ही दुपारच्या जेवणासाठी ही भाजी आहे. तर रविवार आहे, तर म्हटलं रविवारची आमच्याकडे ही भाजी, तर म्हटलं चला तुम्हाला शेअर पण करूया. जशी कालची भाजी मी तुमच्यासोबत शेअर केली त्याच पद्धतीने आजची भाजीसुद्धा. तर बाकीचं जेवण आपलं सगळं बऱ्यापैकी झालेलं आहे, फक्त भाजी वगैरेच बाकी होती. तर इथे ही जर भाजी तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली, काय वाटली. तर ही एकदम कोलिंब टाकून बनवलेली फणसाची भाजी जी आज आपण खाणार आहोत. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा, छान लागते, मस्त लागते. कोलिंबच्या जागी जरी तुम्ही दुसरी मच्छी घेतलीत तरी काही हरकत नाही. शेवनाक तुम्ही जरी टाकलात किंवा काड जरी टाकलेत तरी काही हरकत नाही. तर आपलं सगळं जेवण होत आलेलं आहे. तिथे बघा मस्तपैकी धुवून घेतोय कोलिंब आपण, दोनदा धुवून घ्यायचं, कारण की सुकवल्या वेगळ्या जागी जातं त्याच्यामुळे आणि आतमध्ये घाण वगैरे असते. तर ती साफ करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मग टाकणार आहोत. तर ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात सुकी मच्छी ही खाल्ली जाते भाकरीसोबत वगैरे. तर बघा छानपैकी धुवून झालेलं आहे, आतली काही घाण वगैरे होती ती पण आपण साईडला काढलेली आहे. आणि कोलिंब ना जर तुम्ही भाजून त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मसाला टाकला ना खूप छान लागतो भाकरीसोबत पण. आणि रानामध्ये तर खायची वेगळीच मजा येते. त्याच्यामुळे आता इथे टाकायचं काम चालू झालेलं आहे आणि छानपैकी हलवून मस्तपैकी शिजवून द्यायची एकदम. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आता लावणी वगैरे पण बघूया कधी होते, काय होते, कारण की पाऊस अजूनही पडलेला नाही, त्याच्यामुळे लावणी लांबूसुद्धा शकते, कारण की शेतात पाणीच नाही त्याच्यामुळे. आणि रोपं पण अजून काही मोठी झाले नाही आहेत. तर आपली ही भाजी आहे ती मस्तपैकी इकडची वाफ येते, कारण की याच्यामध्ये आहेत अंडी शिजतात, त्याच्यामुळे इकडची सगळी वाफ इकडे येते, त्याच्यामुळे ना थोडं ब्लर दिसेल तुम्हाला, पण ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं कोलिंब वगैरे आतमध्ये टाकून
झालेला आहे आणि आता छानपैकी ढवळून भाजी आपली 5 मिनटं जरी आपण अशीच ठेवली तरी पण ती तयार झालेली आहे. शिजली तर आहे, फक्त कोलिम टाकलेलं आहे. कोलिम थोडं हे झालं, 5 मिनटं तसंच ठेवलं की एकदम भाजी आपली तयार होईल. तर अशा पद्धतीने कोलिम टाकून भाजी केली जाते. अटलवणी पण जर असते ना, अटलवणी पण म्हणजे काय, तर अटल्यांची पण भाजी केली जाते आणि त्याच्यामध्ये कोलिम वगैरे टाकला जातो. तर अशा पद्धतीने ही भाजी केली जाते आणि कोकणातले जर तुम्ही असाल तर तुम्हाला ही माहितीच असेल की अशा पद्धतीने पण भाजी बनते. ह्याच्यामध्ये खोबरासुद्धा टाकतात. काही जण व्हेजमध्ये भाजी करायची असेल तर खोबरं वगैरे टाकतात. अशी वेगवेगळ्या पद्धती आहेत भाज्यांच्या. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.